नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या फार्मर्स वर्ल्ड या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, शेती आणि पशुपालन हे एकमेकांचे पूरक व्यवसाय असून पशुपालन आता शेतकऱ्यांच्या प्रमुख उत्पन्नाच्या साधनांपैकी एक ठरत आहे. त्यामुळे पशुपालन व्यवसायास कृषीचा दर्जा देण्याचा निर्णय लवकरच घेण्यात येईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांना दिले. हा प्रस्ताव विधी व वित्त विभागाकडे पोहोचला असून येत्या मंत्रिमंडळ बैठकीत त्यावर निर्णय घेतला जाणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केलेले आहे. शेतकरी मित्रांनो, राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत 86 कोटी रुपयांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या जैव सुरक्षा स्तर 3 आणि स्तर 2 च्या देशातील दुसऱ्या प्रयोगशाळेचे उद्घाटन शनिवारी दिनांक 24 ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. शेतकरी मित्रांनो, उद्घाटनावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की राज्य सरकार कृषी व पूरक व्यवसायांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा देण्यात आला आहे आणि आता पशुपालनातही तो दर्जा देण्याच्या दृष्टीने सरकार गंभीर आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी प्लास्टिकमुळे पर्यावरण, पशुधन आणि मानवीय आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचा उल्लेख करत पावसाळ्यातील पूरस्थिती आणि नाल्यांतील अडथळ्यांमागे प्लास्टिक हे प्रमुख कारण आहे. त्यामुळे लवकरच मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून प्लास्टिक उत्पादनावर बंदी घालण्यात येईल, अशी घोषणाही सुद्धा केलेली आहे. नवीन जैव सुरक्षा प्रयोगशाळेतून तयार होणाऱ्या विविध लसी केवळ पशुधनासाठीच नव्हे तर मानवासाठीही फायदेशीर ठरणार आहे, कारण अनेक रोग प्राण्यांपासून माणसांमध्ये पसरतात. त्यामुळे ही लसीकरण सुविधा जनसामान्यांच्या आरोग्यासाठी महत्वाची ठरणार आहे. शेतकरी मित्रांनो, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले की विभागात प्रेरणादायी वातावरण निर्माण व्हावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पूर्वी विशिष्ट अधिकाऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या जागा मिळायच्या, आता मात्र समुपदेशनाद्वारे 560 बदल्या पार पडल्या असून केवळ 12 अधिकाऱ्यांना त्यांच्या पसंतीची जागा मिळू शकली नाही. तसेच नव्याने उभारलेल्या प्रयोगशाळेसाठी अतिरिक्त निधीची मागणी सुद्धा केलेली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी अर्थसंकल्पात 500 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. ऊस पीक यामध्ये यशस्वी वापर झाल्यानंतर आता हे तंत्रज्ञान पशुपालनातही वापरण्याचा विचार सुरू असून लवकरच प्रत्यक्ष अंमलबजावणी केली जाईल, असे स्पष्ट झालेले आहे.